ठरलं तर मग या मालिकेच्या 19 जानेवारीच्या भागात फायनली सुमन कुठे आहे याचा सुगावा संक्रांतीच्या दिवशी लागलेला आहे. आणि दुसरं तिसरं कुणीच नाही तर स्वतः नागराजच या सगळ्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. नागराजच्या मोबाईलमधला तो फोटो आणि त्यानंतर सुमनचं समोर आलेलं सत्य, सगळं सगळं एकदम नाट्यमय पद्धतीने घडलेलं आहे. सुमनचं सत्य कसं समोर आलं सगळं सविस्तर पाहूया. संक्रांतीसाठी सायली छानपैकी तयार होते. घरात सुमन गायब आहे याचं दुःख असलं तरी सायलीची सुद्धा पहिलीच संक्रांत आहे आणि सणांच्यामुळे पॉझिटिव्हिटी घरात येते. याच कारणास्तव सगळ्या घरच्यांनी आता सण करायचं ठरवलंय. आणि इकडे आता सायलीने काळी साडी नेसले. काळी साडी नेसून आल्यावरती अर्जुन मात्र ग्रीन कलरची शेरवानी घालून आलाय. आणि त्यानंतर सायली म्हणते, हे काय, आज तर संक्रांतीचा दिवस आहे ना, मग तुम्ही काळा कुर्ता घातला पाहिजे, मी तुम्हाला काळा कुर्ता काढून ठेवलाय. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी हेच कपडे घालणार, मला ही शेरवानी खूप आवडते ना. यावरती ती सांगते, नाही, काही झालं तरी आज नाही घालायची, प्लीज, मी म्हणते म्हणून तरी घाला. आणि मग काय, मग अर्जुन प्लीज म्हटल्यावरती पाघळतो आणि लगेचच तो आता सायलीने काढलेला काळा कुर्ता घालतो. काळा कुर्ता घालून अर्जुन तयार झालाय. तोपर्यंत इकडे कल्पना सांगत आहे, अगं विमल, मी तुला कधीपासून सांगत होते की हलव्याचे दागिने वगैरे सगळे तयार करून ठेवलेस का सगळी तयारी करून. यावरती विमल म्हणते, नाही, ते हे असं विमल विसरले बहुतेक. आणि कल्पना विचार करते, अरे देवा, त्या वेळेला आपण हलव्याचे दागिने कुठून आणायचे आहेत. कल्पनाला काही कळत नाही आहे. पण तितक्यातच मीरा आलेली आहे. मीरा आल्यावरती लगेचच आता इकडे पूर्णाची म्हणायला लागते, अरे वा, साक्षात फुलराणीच तर आलेली आहे की आपल्या घरी. तू आलीस म्हणजे फुलांचे दागिने सायलीसाठी घेऊन आली असशील. त्यावरती ती म्हणते, हो, माझा फुलांचा बिझनेस असला तरी आजच्या दिवसाला सायलीसाठी खास दिवस आहे आणि म्हणून मी सायलीसाठी फुलांचे नाही तर हलव्याचे दागिने घेऊन आलेली आहे. असं म्हणत ती आता बॉक्समधून हलव्याचे दागिने दाखवते आणि हलव्याचे दागिने दाखवल्यावरती सगळेजण खूप खुश होतात. तितक्यात प्रताप आणि अश्विन हे दोघं सुद्धा खाली आलेले आहेत. प्रताप अश्विन आल्यावरती आता इकडे कल्पना सांगते, ही सायलीची मैत्रीण मीरा, ही सायलीसाठी हलव्याचे दागिने घेऊन आलेली आहे आणि हे सायलीचे दीर आणि सायलीचे सासरे. यावरती मीरा म्हणते, हो, मी नेहमीच यांच्याबद्दल सायलीच्या तोंडून ऐकलेलं आहे. सायली नेहमी यांच्याबद्दल सांगत असते. असं आता ज्यावेळेला ती म्हणते त्यावेळेला सगळ्यांच्या ओळख होतात. अश्विन सुद्धा नमस्कार करतो. बरं, हे सगळं चालू असताना चैतन्य येतो. चैतन्य आल्यावरती तो म्हणतो, हे काय काय करताय तुम्ही इथे अजून, चला, आपल्याला पतंग उडवायला जायचं आहेत ना. यावरती अश्विन म्हणतो, बहुतेक तू विसरलेला दिसतोयस की पतंग उडवायला जायचं असलं तरी पतंग तू आणणार होतास, कुठे आहेत पतंग. यावरती तो म्हणतो, अरे खरंच मी विसरलो की. मी काय करतो, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ताबडतोब आता मी हे करतो, पतंग आणतो. पण ज्या वेळेला चैतन्य पतंग आणायला निघाला त्याच वेळेला तिकडे आलेली आहे सखी. सखीला पाहिल्यावरती तो म्हणतो, हा काय जादूटोणा आहे का. मी आत्ता पतंग बोललो आणि पतंग घेऊन ही आली. पण त्यावरती लगेचच आता इकडे मीरा म्हणते, सखी, अगं आलीस तू, ये. यावरती दोघे जण एकमेकींना भेटतात आणि त्यानंतर पतंग आणलेत, पतंग उडवायला पाहिजेत असं म्हणतात. तोपर्यंत सगळे म्हणतात, पण उत्सव मूर्ती कुठे आहेत. तितक्यात अर्जुन सायली खाली येतात आणि कल्पना म्हणते, हे काय, हे काय, उत्सव मूर्ती आलीच, असं म्हणत अर्जुन सायली यांचं स्वागत केलं जातं. सगळेजण छानपैकी अर्जुन सायलीचं कौतुक करतात. त्यावरती कल्पना म्हणते, खरंच कुणाची नजर लागायला नको, असं म्हणत कल्पना दृष्ट काढायला लागते. बरं, तोपर्यंत सायली आता मीरा आणि सखी या दोघींना पण भेटते आणि तुम्ही आलात, मला खूपच छान वाटलं, असं म्हणायला लागते. पण त्याच वेळेला मीरा सांगते, मला ना निघायला पाहिजे, म्हणजे तुझी भेट झाली, आता मी निघायला मोकळी. पूर्णाई म्हणते, मीरा, अगं इतक्या लवकर कुठे निघालीस, असं इतक्या लवकर नाही जायचं. यावरती मीरा म्हणते, हो, मी थांबले असते, पण मला सांगलीला जायचं आहे ना, आणि नंतर नंतर इतका वेळ थांबायला नाही आहे माझ्याकडे, मी निघते. यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे, तिला निघायची घाई असेल तर निघू दे, पण आधी वाण तर दे तिला, सायली, असं म्हणत ती आता सांगते, थांब, तुला तिळगुळ वगैरे देते, वाण देते आणि त्यानंतर मग जा, असं म्हणत ती आता तिला थांबवून ठेवते. मग तोपर्यंत सायली म्हणते, द्या आई, मी देते हळदी कुंकू. त्यावरती आता लगेचच कल्पना म्हणते, वाण तर तुला द्यायचं आहे, किमान मी हळदी कुंकू तरी देते, असं म्हणत ती मीराला हळदी कुंकू देते, सखीला देते आणि त्यानंतर ती सांगते, खरंच तुम्ही दोघींनी परत या बरं का, आणि खूप प्रेमाने त्या दोघींशी बोलायला लागते. ज्या वेळेला प्रेमाने खूप त्या दोघींशी बोलते आणि निघून जाते,
मग ह्या दोघी जणी खूपच भारावून जातात, कारण मीरा आणि सखी या दोघींना सुद्धा आईचं प्रेम काय असतं याच्याबद्दल काहीच कल्पना नसतीये. तोपर्यंत मग आता इकडे कल्पना गेल्यावरती मीरा सांगायला लागते, अगं ह्या तुझ्या सासूबाई ना? यावरती ती म्हणते, हो, या माझ्या सासूबाई. यावरती ती सांगते, अगं लग्नाच्या वेळेला यांचा विरोध होता ना, म्हणूनच तर आम्ही तुझ्या मदतीला आलो होतो ना. यावरती आता ती सांगते, हो, लग्नाच्या वेळेला विरोध असला तरी तो फक्त लटका राग होता, पण माझ्या आई माझ्यावरती खूप प्रेम करतात. यावरती मीरा सांगते, खरं सांगू का तर खूप नशीबवान आहेस बरं का तू. म्हणजे अशी सासू मिळायला खूप भाग्य लागतं. आणि खरं सांगायचं तर म्हणजे माझ्या नशिबात हे भाग्य नाहीच म्हटलं तरी चालेल. म्हणजे माझं तर सोड, पण माझ्या सासूबाई माझ्या नवऱ्यावरती सुद्धा प्रेम करत नाहीयेत. यावरती सखी तर काय, सखीला तर स्वतःच्या सख्ख्या आईचं पण प्रेम भेटलेलं नाहीये. त्यामुळे सखी म्हणते, सासूबाईंचं प्रेम तर सोड, मला माझ्या सख्ख्या आईचं पण प्रेम आता मिळत नाही. काय सांगू मी? असं म्हणत ती आता बोलत आहे. तिच्या दोघींच्याही डोळ्यामध्ये जे म्हणजे पीडा आहे सायलीला ती जाणवते. पण त्या मानाने मग सायली खूपच नशीबवान आहे. तिची स्वतःची आई नसून सुद्धा तिला आता प्रतिमा आत्या, त्याचबरोबर कल्पना या दोघींचंही प्रेम भरभरून मिळत आहे. आणि सगळी थट्टा मस्करी चालू आहे. सायली या दोघींचं सांत्वन करते आणि असं करत आता इकडे पतंग उडवायला बाहेर जायचं म्हणून पटकन तिला वाण देत आहे. आणि वाण देत असताना, तू काळजी करू नकोस, तुझ्या सुद्धा आयुष्यामध्ये नक्कीच प्रेम येणार हे ती आता कन्फर्म सांगते. बरं, तोपर्यंत आपल्याला दाखवलं जातं की इकडे आता सुमन इकडे उदास बसलेली आहे. कधी कोण कुठे आपल्याला सोडवायला येणार याच्याबद्दलची तिला काही खात्री नाहीये म्हणा, किंवा तिला काही कळत नाहीये. त्यामुळे इथेच आता किती दिवस राहायला लागणार या विवंचनेमध्ये सुमन आता आहे. हात पाय बांधलेत, तिला काही करता पण येत नाहीये. तोपर्यंत इकडे आता सगळे सुभेदार छानपैकी पतंग घेऊन पतंग उडवण्याची तयारी करतायत. पतंग उडवत असताना आता इकडे लगेचच सखी आणि आता मीरा ह्या दोघे जणी बाहेर येतात. सखी आणि मीरा बाहेर आल्यावरती आता इकडे त्या दोघे जणी म्हणायला लागतात, अरे वा, पतंग उडवण्याची सगळीच तयारी झाली वाटते. यावरती चैतन्य म्हणतो, हो हो, पतंग उडवण्याची तयारी झाली. आणि त्यानंतर तोपर्यंत इकडे आलेली आहे ती म्हणजे भूमी, आणि त्याचबरोबर इकडे आपली काव्या आल्यावरती मग आता लगेचच विचारायला लागते सायली की अगं काय झालं, नंदिनी नाही का आली? त्यावरती ती म्हणते, नाही ग, अचानकपणे नंदिनी ताईला ताप आलाय ना, म्हणून ती नाही येऊ शकली. यावरती सायली म्हणते, ठीक आहे, तू आलीस ना म्हणजे नंदिनी ताई आल्यासारखीच आहे. त्यावरती भूमी म्हणते, हो ना, मी इथे येत होते आणि त्यावेळेला ही मला भेटली आणि इथलाच पत्ता विचारत होते. मग काय, आम्ही दोघी जणी सोबतच आलो. तितक्यात भूमी सांगते, खरंच सायली खूपच गोड दिसती आहेस, कोणाची नजर नको लागायला. तितक्यात अर्जुन येतो आणि तुम्ही सायलीचं तर कौतुक केलं, पण मी कसा दिसतोय? यावरती भूमी सांगते, नाही, तुम्ही सुद्धा छान दिसताय, पण खरं सांगू का तर आज तुमच्यापेक्षा आता सायली नक्कीच सरस दिसतेय. यावरती तो म्हणतो, एक सिक्रेट सांगू का? तुम्ही जे काही म्हणताय ना ते मला सुद्धा वाटते. असं म्हणत तो सुद्धा त्यांच्या या ह्याच्यामध्ये सामील होतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सगळेजण पतंग उडवायला लागतात. त्यावरती चैतन्य म्हणतो की ठीक आहे, पतंग तर उडवायचा आहे, पण एक काम करायचंय, टीम पाडायची आहे. टीम पाडून मग आपण पतंग उडवायचा आहे. हा म्हणजे एरवी सायलीसमोर काही चालत नसलं अर्जुनचं, तरी सुद्धा ह्याच्यामध्ये अर्जुनचीच टीम जिंकणार बरं का. त्यावरती सखी म्हणते, नाही, अजिबात नाहीये, आमच्या सायलीचीच टीम जिंकणार. चला चला बघूया कोणती टीम जिंकते ते. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे कॉम्पिटिशन सुरू होते. सायली टीम वर्सेस अर्जुन टीम. आणि पतंग उडवण्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार अशी आता कॉम्पिटिशन सुरू होते. बरं, हे सगळं चालू असताना सायली सांगते, काय चाललंय काय तुमचं, कसली कॉम्पिटिशन, काय कॉम्पिटिशन? यावरती सगळे म्हणतात, थांब ग तू सायली, यांना आपण यावेळेला हरवायचं म्हणजे हरवायचं. असं म्हणत ते आता सायलीला सांगतायत. सायली मात्र या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे काही नको असं म्हणत असली तरी सुद्धा सगळ्यांच्यासाठी तिला कॉम्पिटिशन ठेवावीच लागते. मग त्यानंतर सगळेच कॉम्पिटिशनसाठी सज्ज झालेले आहेत आणि कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे. कॉम्पिटिशन सुरू झाल्यावरती आता इकडे दोघं जण अर्जुन आणि सायली सगळ्यात पहिले पतंग घेतात आणि आता पतंग उडवायला लागतात. सगळ्यांची खूप धमाल मस्ती चालू असते आणि आता सायली अर्जुन खूपच खुश असतात. सगळेजण चीअरअप करतायत. कोण सायली टीमला चीअरअप करते, कोण अर्जुन टीमला चीअरअप करते. पण ह्या दोघांचं लक्ष मात्र पतंग उडवण्यात नाहीच आहे. दोघं एकमेकांकडे पाहतायत आणि ज्या वेळेला दोघं एकमेकांकडे पाहतायत आणि त्याच वेळेला आता मात्र दोघांचं त्या पतंगाकडचं लक्ष पूर्णपणे आता विचलित झालेलं आहे.
दोघांचं लक्ष विचलित झाल्यावरती तो पतंगवरती उडतोय, पण ह्या दोघांचं काही लक्षच नाहीये. आणि त्यामुळे आता इकडे लगेचच दोघं जण एकमेकांकडे आता पाहतायत, तर काय दोघांचं पतंगावरचं हे सुटलेलं आहे आणि पतंगावरचा ताबा ताबा सुटल्यामुळे दोघं जण या सगळ्यामध्ये आता टोटली अडकलेले आहेत. सगळेजण बघतायत आणि अर्जुन सायलीचा टोटली ताबा सुटलेला आहे. त्यांचा ताबा सुटल्यावरती इकडे सगळेजण बघतायत आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सगळेजण हसायला पण लागतात. अर्जुन सायली, काय चाललंय तुमचं? चैतन्य म्हणतोय, झालं अर्जुनची तर आमच्या विकेट पडलेलीच आहे. पण त्याच वेळेला चैतन्य तो मांजा हे करतो आणि अर्जुनचा आता पतंग वरती जातो, सायलीचा पतंग हरतो. त्यानंतर मग लगेचच चैतन्य सांगतो, अर्जुन टीम जिंकलेली आहे, अर्जुन टीम जिंकलेली आहे. फायनली अर्जुनची टीम जिंकते. चैतन्याने अचानकपणे मांजा घेऊन अर्जुनच्या टीमला जिंकवलेला असतं आणि सायलीचा जो काही पतंगाचा हे असतो तो खाली पडलेला असतो. मग सगळेजण चिडवायला लागतात, अर्जुन टीम जिंकली, अर्जुन टीम जिंकली. सायली सांगते, असू दे, काही हरकत नाहीये, पुन्हा एकदा जर का आपण हे केलं ना तर कदाचित आम्ही जिंकू, असं म्हणत आता इकडे सायली सुद्धा बोलायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना आता इकडे सगळेजण पतंग उडवण्यामध्ये धमाल कमाल करत असतात आणि सगळ्यांची धमाल मस्ती चालू असते. बरं, हे सगळं होत असतं आणि त्यानंतर मग आता जो तो आपापल्या ह्याच्यामध्ये असतो त्यावेळेला पूर्णाची आणि आता इकडे प्रतिमा बोलत असते. प्रतिमा आलेली आहे आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता सुमनची आठवण येते. त्यावरती लगेचच पूर्णाजी म्हणते, खरं सांगायचं तर आता आपल्या सगळ्यांना सुमनची खूप आठवण येते किंवा सुमन कुठे आहे याच्याबद्दल चिंता वाटते, पण म्हणून आपण सायलीची पहिली संक्रांत आहे हे नाही ना विसरू शकत आणि त्याचमुळे मी आता हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, नाही पूर्णाई, तुम्ही केलं ते बरोबरच केलं. मुळातच आता हे जे काही चाललंय ना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सायलीचं हे आहेच आणि सणाच्या ह्यानी पॉझिटिव्हिटी सुद्धा येतेच की. आणि सुमनचं खरंच आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटते. कशा अवस्थेत सुमन असेल, कुठे सुमन असेल हे काही कळायला मार्ग नाहीये. त्यावरती मग आता कल्पना म्हणते, पण मला कळत नाहीये हे नागराज भाऊजी तुमच्यासोबत का आलेत? म्हणजे मी तर ह्यांना बोलवलं पण नव्हतं. यावरती रविराज सांगतो, काय सांगू वहिनी, अहो आम्ही निघालो आणि त्यानंतर मग मी पण येतो, मी पण येतो असं लहान मुलासारखं बोलायला लागला आणि आलाय तो इकडे. काही कळायला मार्ग नाही त्याच्या डोक्यात काय चाललंय ते. असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांनाच जरा संशय आलेला आहे. संशय आलाय की नक्की काय झालंय आणि आता या सगळ्यामध्ये नक्की काय घडणार आहे ते. तोपर्यंत आता इकडे अर्जुन सायली आतमध्ये आलेत. त्या दोघांनी नागोबाला पाहिलेलं आहे आणि त्यानंतर ते दोघं जण त्याच्याकडे रागारागात पाहायला लागलेले आहेत आणि हा इथे कशासाठी आलाय हे काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यामुळे आता ते थोडंसं रागातच त्याच्याकडे पाहतात आणि त्यानंतर तिकडून येतात. मग आता प्रिया इकडे खबरबात काढायला आले, पण सगळ्यांच्या समोर ती म्हणते, काय झालं काका, नका उदास होऊ, सापडतील सुमन काकू. यावरती तो म्हणतो, काय सांगू तुला, म्हणजे मला खरं सांगायचं तर आता सुमनचं इतकं हे वाटतंय ना, कुठे असेल सुमन, कशी असेल सुमन, मला तर काही कळायलाच मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगते, हे बघा, जास्त नाटकं बंद झाली, सुमनला पकडले ना गुंडांनी, मग तुम्ही इथं म्हणजे सुमन आता ठिकाणी नीट आहे ना, तर सुमनला तुम्ही इथे काय करताय? यावरती तो म्हणतो, गुंडांना पैसे दिले की गुंड काय कामाचे, गुंड हेच तर सगळं करतात ना. असं म्हटल्यावरती ती म्हणते, मग एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या गुंडांना मेसेज करा की सुमनचा एखादा व्हिडिओ पाठव. सुमनचा त्यांनी व्हिडिओ पाठवला ना की मग आता तुमचं काम सोपं होईल काय. असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगतो, हा, ही आयडिया बेस्ट आहे, मी आत्ताच्या आत्ता सुमनचा व्हिडिओ पाठवायला सांगतो. सुमनचा व्हिडिओ पाठवायला सांगताना आता इकडे नागराज अडकणार असतो. याची त्याला बिलकुल कल्पना नसते. एका सुमनच्या व्हिडिओमुळे नागराजचा असा काही आता हे होणार असतो, नागराज असा काही अडकणार असतो की ज्याच्यामुळे त्याला काही कळणारच नसतं. नागराज लगेच गुंडांना कॉल करतो. गुंडांना कॉल करून नागोबा सांगायला लागतो, हे बघा, काही झालं तरी लवकरात लवकर तिचा मला एक व्हिडिओ करून पाठवा. आणि आता ते सांगतात, ठीक आहे, आम्ही लगेचच व्हिडिओ करून पाठवतो. असं म्हणत आता इकडे ते व्हिडिओ करून पाठवतात. याच व्हिडिओमुळे नागराज ताबडतोब अडकणार असतो. सुमनचा व्हिडिओ नागराजपर्यंत पोहोचतो. इकडे अर्जुन सायली हे हलव्याचे दागिने घालत असतात. अर्जुन घालायला तयार नसतो, म्हणून आता त्याला सगळेजण तयार करत असतात.
बरं, हे सगळं चालू असल्यामुळे आता इकडे पुढचा गोंधळ दुसरा वेगळाच होतो. हे सगळं चालू असताना इकडे भूमीने पाहिलेलं आहे की नागराजच्या ह्याच्यामध्ये सुमन काकूचा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे भूमी आता गडबडले. ती नेमकी नागराजच्या मागून आले आणि तिने हे पाहिल्यामुळे ती आता विचार करते, सुमन काकू, आणि तिला काही कळतच नाहीये की हा व्हिडिओ नागराज काकांच्या इथे काय करतोय. मला हे अर्जुन सायलीला सांगायला पाहिजे असं म्हणत ताबडतोब आता ती इकडे आलेली आहे. त्यानंतर मग लगेचच अर्जुन सायलीला हे सांगितल्यावरती इकडे आता काव्या येते आणि चला चला फोटो काढायचा ना नागराज काका, तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढूया, द्या तुमचा जरा मोबाईल. ताबडतोब आता भूमी इकडे सांगायला आली की असा असा व्हिडिओ नागराज काकांच्या इथे आहे आणि काव्याने बरोबर त्यांचा फोन घेत फोटो काढायच्या निमित्ताने तो मोबाईलचा मधला व्हिडिओ आपल्याकडे सेंड करून घेतलाय. अर्जुन सायलीला सगळं सत्य समजलंय. आता या सगळ्यामध्ये नागराजला कसं पकडलं जाणार, सुमनला कसं सोडवलं जाणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.